नमस्कार मित्रमैत्रिणींनो. जय भीम, नमो बुद्धाय. धम्म प्रवासामध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. आज आपण पाराजिक काळमधील प्रथम पाराजिकातील संथत भानवारचा उर्वरित भाग बघणार आहोत. तर मग सुरू करूयात. तथागत म्हणाले, भिक्खूंनो, शिक्षा अपत्यख्याता म्हणजेच योग्य प्रकारे त्यागलेली नाही असे कधी होते? तर भिक्खूंनो, ज्या प्रकारे, ज्या लक्षणांनी, ज्या चिन्हांनी शिक्षा पच्चख्याता म्हणजेच औपचारिकरित्या त्यागलेली असते, त्याच प्रकारे, त्याच लक्षणांनी, त्याच चिन्हांनी जर एखादा उन्मत्त म्हणजेच वेडा मनुष्य शिक्षेचा त्याग करतो, तर ती अपच्चख्याता म्हणजे अवैध ठरते. उन्मत्त व्यक्तीसमोर शिक्षेचा त्याग केला तरी तो अपच्चख्याता म्हणजे अवैध ठरते. ज्याचे मन विस्कळीत म्हणजे चित्त विचलित आहे, तो शिक्षा त्यागतो तर ती अपच्चख्याता ठरते. विस्कळीत चित्त असलेल्या व्यक्तीसमोर त्याग केला तरी ती अपच्चख्याता म्हणजे अवैध ठरते. वेदनाग्रस्त व्यक्तीसमोर त्याग केला, देवतांच्या समोर शिक्षा त्यागली किंवा तिर्यक योनी म्हणजेच प्राण्यांच्या समोर त्याग केला तर ती अपच्चख्याता म्हणजेच अवैध ठरते. आर्य व्यक्तीने अशा मिलख्य म्हणजेच असमजदार किंवा अशिक्षित व्यक्तीसमोर शिक्षा त्यागली आणि त्या व्यक्तीला ती समजली नाही तर ती अपच्चख्याता ठरते. मिलख्य म्हणजे असमजदार किंवा अशिक्षित व्यक्तीने आर्य व्यक्तीसमोर त्याग केला पण त्याला ते समजले नाही तर अपच्चख्याता ठरते. मिलख्याने मिलख्य व्यक्तीसमोर त्याग केला आणि त्याला समजले नाही तर अपच्चख्याता ठरते. दवाय म्हणजे खेळकरपणे शिक्षा त्यागली, तसेच रवाय म्हणजे रागाने शिक्षा त्यागली तर ती अपच्चख्याता ठरते. ज्याला सांगायचे नाही तो सांगतो तर अपच्चख्याता ठरते. ज्याला सांगायचे आहे तो सांगत नाही तरी अपच्चख्याता ठरते. अज्ञानी व्यक्तीला सांगितले किंवा ज्ञानी व्यक्तीला सांगितले नाही तर अपच्चख्याता ठरते. तसेच पूर्णपणे कोणालाही सांगितलेली नाही तरी अपच्चख्याता ठरते. अशा प्रकारे भिक्खूंनो, शिक्षा अपच्चख्याता होते. पुढे तथागत म्हणाले, मैथुन धम्म म्हणजे काय? तो अधर्म आहे. गावातील सामान्य व्यवहारासारखा आहे. वसल म्हणजे हीन आचरण आहे. घोर आणि लज्जास्पद आहे. गुप्त आहे आणि द्वयी संयोगावर आधारित आहे. यालाच मैथुन धम्म म्हणतात. पटीसेवती म्हणजे एखाद्याच्या लैंगिक चिन्हाचा दुसऱ्याच्या चिन्हाशी संपर्क करून अगदी तिळा एवढाही प्रवेश केला तरी त्याला पटीसेवती म्हणजे संभोग करणे म्हणतात. अनंत मत्सो तिरच्छ नगतायपी म्हणजे प्राण्यांबरोबरही असा संबंध केला तरी तो भिक्खू असमण म्हणजे संन्यासी राहत नाही आणि अशाक्य पुत्रीय म्हणजेच बुद्ध संघाबाहेर होतो. मग मनुष्य स्त्रीबरोबर तर अधिकच, म्हणून असे म्हटले आहे, अनंत मत्सो तिरच्छ नगतायपी पाराजिक होती. जसे एखाद्या मनुष्याचे शिर छाटले तर तो त्या शरीराने जगू शकत नाही, त्याचप्रमाणे भिक्खूने मैथुन धर्म आचरण केल्यास तो संन्यासातून पूर्णपणे अपात्र होतो. असंवासो म्हणजे संघात एकत्र कर्म करणे, एकत्र उपदेश ऐकणे, समान नियम पाळणे यालाच संवास म्हणतात. तो संबंध तुटतो म्हणून असंवासो म्हणतात. पुढे तथागत म्हणाले, 3 प्रकारच्या स्त्रिया म्हणजेच मनुष्य स्त्री, अमनुष्य स्त्री, तिर्यक योनी स्त्री, 3 प्रकारचे उभयलिंगी म्हणजे मनुष्य उभयलिंगी, अमनुष्य उभयलिंगी, तिर्यक योनी उभयलिंगी, 3 प्रकारचे पंडक म्हणजेच नपुसक, मनुष्य पंडक, अमनुष्य पंडक, तिर्यक योनी पंडक, 3 प्रकारचे पुरुष, मनुष्य पुरुष, अमनुष्य पुरुष, तिर्यक योनी पुरुष. मनुष्य स्त्रीबरोबर 3 मार्गाने म्हणजेच गुदमार्ग, मूत्रमार्ग आणि मुखमार्ग यांनी संबंध केल्यास पाराजिक अपराध होतो. अमनुष्य स्त्रीबरोबर किंवा तिर्यक योनी स्त्रीबरोबर 3 मार्गाने केल्यास पाराजिक अपराध होतो. उभयलिंगीसोबत 3 मार्गाने संबंध केल्यास पाराजिक अपराध होतो. पंडक आणि पुरुषासोबत 2 मार्गाने म्हणजे गुदमार्ग आणि मुखमार्ग तर पाराजिक अपराध होतो. भिक्खूच्या मनात सेवनाची इच्छा निर्माण झाली असताना जर तो मनुष्य स्त्रीच्या गुदमार्गात, मूत्रमार्गात किंवा मुखात आपले जननेंद्रिय प्रवेश करतो तर पाराजिक अपराध होतो. तसेच अमनुष्य स्त्री, तिर्यक योनी स्त्री, उभयलिंगी यांच्याबाबतही तसेच पंडक आणि पुरुष यांच्याबाबत गुदमार्ग आणि मुखमार्गाने केल्यास पाराजिक अपराध होतो. जर भिक्खूचा विरोध करणारे लोक एखादी स्त्री आणून भिक्खूजवळ ठेवतात आणि जबरदस्तीने त्याचे जननेंद्रिय स्त्रीच्या शरीरात बसवतात तर जर भिक्खू प्रवेश मान्य करतो, प्रवेश चालू ठेवतो
स्थिती मान्य करतो आणि काढताना मान्य करतो तर पराजिक अपराध होतो. प्रवेश मान्य करत नाही पण प्रवेश झाल्यावर पुढे मान्य करतो तरी पराजिक अपराध होतो. प्रवेश आणि प्रवेशानंतर दोन्ही मान्य करतो तरी पराजिक अपराध होतो. प्रवेश आणि प्रवेशानंतर दोन्ही मान्य नाही पण स्थिती आणि काढणी मान्य करतो तरी पराजिक अपराध होतो. फक्त काढताना मान्य करतो तरी पराजिक अपराध होतो. पण जर कोणत्याही टप्प्यावर तो मान्यता देत नाही तर अपराध होत नाही. हेच नियम मूत्रमार्ग आणि मुखमार्गाबाबतही लागू होतात. जिथे साधी याती म्हणजेच मान्यता असेल तेथे पराजिक अपराध होतो. मान्यता नसेल तर अपराध होत नाही. भिक्खूंचा विरोध करणारे म्हणजे शत्रू लोक एखादी मनुष्य स्त्री जी जागी आहे, झोपलेली आहे, मद्यपान केलेली आहे, वेडी आहे, असावध आहे, मृत असल्याचे सांगितलेले गेले आहे किंवा बहुतांश लोकांच्या मते मृत मानले गेली आहे, अशी स्त्री भिक्खूजवळ आणून तिच्या गुदमार्गाने, मूत्रमार्गाने किंवा मुखाने भिक्खूचे जननेंद्रिय जबरदस्तीने ठेवतात तर पराजिक अपराध होतो. परंतु जी स्त्री बहुतांश लोकांच्या मते प्रत्यक्ष मृत म्हणजे खरोखर मृत आहे, तिला भिक्खूजवळ आणून तसे केले तर जर भिक्खूने प्रवेश, स्थिती आणि काढणे यास मान्यता देतो तर थुलच्छ म्हणजेच गंभीर अपराध होतो. जर मान्यता देत नाही तर अपराध नाही. याचप्रमाणे अमनुष्य स्त्री, तिर्यक योनी स्त्री, मनुष्य उभयलिंगी, अमनुष्य उभयलिंगी, तिर्यक योनी उभयलिंगी यांना भिक्खूजवळ आणून गुदमार्ग, मूत्रमार्ग आणि मुखाद्वारे जननेंद्रिय बसवले तर मान्यता दिल्यास पराजिक अपराध, मान्यता नसल्यास अपराध नाही. तिर्यक योनी उभयलिंगी जागा, झोपलेला, मत्त, वेडा, असावध, मृत इत्यादी अवस्थेत असेल तरीही वरीलप्रमाणे पराजिक लागू होतो. परंतु तो खरोखर मृत असेल तर मान्यता असल्यास थुलच्छ अपराध, मान्यता नसल्यास अपराध नाही. याच नियमाप्रमाणे मनुष्य, अमनुष्य आणि तिर्यक योनी पंडक म्हणजे नपुसक यांच्याबाबत गुदमार्गाने किंवा मुखाद्वारे असे केल्यास मान्यता असल्यास पराजिक आणि मान्यता नसल्यास अपराध नाही. तसेच तिर्यक योनी पंडक जागा, झोपलेला, मत्त, वेडा, असावध, मृत इत्यादी अवस्थेत असेल तरी पराजिक लागू होतो. परंतु तो प्रत्यक्ष मृत असेल तर मान्यता असल्यास थुलच्छ, मान्यता नसल्यास अपराध नाही. भिक्खूंचा विरोध करणारे लोक मनुष्य, अमनुष्य किंवा तिर्यक योनी पुरुष भिक्खूजवळ आणून गुदमार्गाने किंवा मुखाद्वारे जननेंद्रिय बसवतात तेव्हा जर भिक्खू मान्यता देतो तर पराजिक अपराध होतो. मान्यता देत नाही तर अपराध नाही. तिर्यक योनी पुरुष जागा, झोपलेला, मत्त, वेडा, असावध, मृत इत्यादी अवस्थेत असेल तरीही पराजिक लागू होतो. परंतु तो खरोखर मृत असेल तर मान्यता असल्यास थुलच्छ, मान्यता नसल्यास अपराध नाही. पुढे तथागत म्हणाले, आच्छादित म्हणजे कपड्याने झाकलेली आणि अनावृत्त म्हणजे बिना कपडे अशा सर्व परिस्थितीत मान्यता असल्यास पराजिक अपराध आणि मान्यता नसल्यास अपराध नाही. तसेच ती स्त्री जागी, झोपलेली, मत्त, वेडी, असावध, मृत समजली असली तरी पराजिक लागू होतो. मान्यता असल्यास थुलच्छ आणि मान्यता नसल्यास अपराध नाही. याचप्रमाणे अमनुष्य स्त्री, तिर्यक योनी स्त्री तसेच उभयलिंगी यांच्याबाबत हाच नियम लागू होतो. भिक्खूंचा विरोध करणारे लोक मनुष्य, अमनुष्य आणि तिर्यक योनी पंडक व पुरुष भिक्खूजवळ आणून गुदमार्गाने किंवा मुखाद्वारे जननेंद्रिय बसवतात. आच्छादित किंवा अनावृत्त सर्व परिस्थितीमध्ये मान्यता असल्यास पराजिक अपराध, मान्यता नसल्यास अपराध नाही. तसेच तिर्यक योनी पुरुष जागा, झोपलेला, मत्त, वेडा, असावध, मृत इत्यादी अवस्थात असला तरी पराजिक लागू होतो. परंतु प्रत्यक्ष मृत असेल तर मान्यता असल्यास थुलच्छ आणि मान्यता नसल्यास अपराध नाही. वरील सर्व प्रसंग आच्छादित म्हणजे कपड्यासह किंवा अनावृत्त म्हणजे बिना कपडे अशा सर्व परिस्थितीमध्ये मान्यता असल्यास पराजिक आणि मान्यता नसल्यास अपराध नाही. जसे भिक्खू पच्चथिका म्हणजेच भिक्खूंचे शत्रूबाबत विस्तृत सांगितले तसेच राजाचे शत्रू, चोर, दुष्ट लोक इत्यादींनाही लागू आहे. मार्गाने म्हणजेच लैंगिक मार्गाने मार्गात प्रवेश केला पराजिक, मार्गाने अमार्गात प्रवेश केला अपराजिक, अमार्गाने मार्गात प्रवेश केला तर पराजिक आणि अमार्गाने अमार्गात प्रवेश केला तर थुलच्छ.
जर भिक्खू झोपलेल्या भिक्खूशी असे कृत्य करतो, तो जागा झाल्यावर मान्यता देतो, तेव्हा दोघांनाही संघातून बाहेर काढावे. मान्यता देत नाही तर करणाऱ्याला बाहेर काढावे. हेच नियम भिक्खू व भिक्खू, सामनेर व भिक्खू आणि सामनेर व सामनेर यांच्याबाबतही लागू होतो. अनापत्ती म्हणजे अपराध नाही, तर जेव्हा अज्ञानाने म्हणजे नकळत, मान्यता न देता, वेडेपणामुळे, चित्तविक्षेपामुळे, तीव्र वेदनामुळे, प्रारंभिक म्हणजे पहिल्यांदा घडलेल्या प्रसंगी. येथे संतत भानवार समाप्त होत आहे. तर आज आपण येथेच थांबूया. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण विनित वत्थूविषयी बोलू. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब, लाईक, शेअर करा आणि काही सूचना असतील तर कमेंट करा. व्हिडिओ पूर्ण ऐकल्याबद्दल आभारी आहोत.